नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पाणी म्हणजे जीवन. पाणी जर नसेल तर मनुष्य जिवंत राहू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन असं म्हटलंय. खरं तर पृथ्वी 70% पाण्यानं व्यापलेली आहे, पण त्यापैकी फार थोडा भाग पिण्याचं पाणी आहे. पाणी ही अशी गोष्ट आहे की जी मानव निर्माण करू शकत नाही. म्हणूनच पाणी वाचवणं हे आपल्या हातात असतं. याविषयीच आहे आजचा आनंदी कट्टा. आज काही मित्रमैत्रिणींना भेटायला एका हॉटेलमध्ये आम्ही गेलेलो. अर्थातच पाण्याचा विषय सुरू होता, गप्पा सुरू होत्या आणि विषय जसा जसा पुढे सरकत होता ना तसं तसं एक ऑब्झर्व करत होतो. अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जात होते आणि त्या टेबलवर पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते. खरं तर गोष्ट अतिशय नॉर्मल आहे. कित्येकदा आपण ही स्वतःही केलेली आहे आणि बघितलेली सुद्धा आहे. आता आमच्याही टेबलवर जाताना मला 4 ग्लास हे अर्धेच दिसले पाण्याचे. आमच्याही नकळत घडलेलं हे. मनाला काहीतरी खटकत होतं. ही मीटिंग संपली आणि सगळे आम्ही बाहेर आलो. मित्रमंडळींना बाय करून पुन्हा मी या हॉटेलमध्ये आलो. परवानगी घेतली आणि वेटर्सचा जो मॅनेजर होता ना त्याला भेटलो. म्हटलं, आता जे हे आमच्या टेबलवरचं 4 अर्धे ग्लास पाणी होतं त्याचं काय केलं तुम्ही? तो म्हणला, ज्या वेटरनं टेबल क्लिअर केला असेल त्यानं ते पाणी बेसिनमध्ये ओतून दिलं असणार. तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना. मग मी म्हटलं की वीकडेजमध्ये साधारण तासाला अंदाजे किती लोक येत असतील इथे? तो म्हणला, नाही म्हटलं तरी 15 ते 20 जण सरासरी येतात. दुपारी लंचला गर्दी नसते पण डिनरला जास्त असते. म्हणजे 10 तास हॉटेल सुरू आहे असं जर आपण धरलं तर साधारण सरासरी 250 जण एका दिवसात हॉटेलला येतात. आणि हेच मग शनिवार रविवार दुप्पट होत असणार. त्यातून तुमचं हे हॉटेल छोटं. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या कदाचित हजारात असणार. म्हणजे सरासरी रोज 350 जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा 1 ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं तर अंदाजे 100 लिटर पाणी बेसिनमध्ये रोज वाया. म्हणजे एका हॉटेलमध्ये कमीत कमी 100 लिटर अतिशय चांगलं आणि प्रोसेस्ड पाणी बेसिनमध्ये रोज ओतून दिलं जातं. आणि हे पाणी ड्रेनेजमधून जाऊन शेवटी नदीच्या इतर घाण पाण्यात मिसळतं. समजा आपल्या शहरात छोटे मोठे पकडून 6000च्या वर हॉटेल्स आहेत. म्हणजे दिवसाला 6000 गुणिले 100 म्हणजे 6 लाख लिटर प्यायचं पाणी आपण नुसतं ओतून देतोय. आता हे झालं एका दिवसाचं. असं आठवड्याला म्हटलं तर 42 लाख आणि वर्षाचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय. या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च तो वेगळाच. हे एका शहराचं आहे. अशी महाराष्ट्रात कमीत कमी 15 मोठी शहरं आहेत. मुंबई आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, कित्येक. बरं, हे कोणत्या देशात कोणत्या राज्यात घडतंय? तर जिथे सरकारी आकडेवारीनुसार जर 4 तासाला 1 जण शुद्ध पाण्याअभावी होणाऱ्या डायरियासारख्या रोगानं मरतोय त्या राज्यात होतंय. म्हणजे एका बाजूला लोक पाण्या वाचून तडफडून मरतायत तर दुसऱ्या बाजूला एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय. पण हे सगळं थांबू शकतं फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या 2 शब्दांनी. अगदी मोजून 2 शब्द. ते म्हणजे इथून पुढे कधीही वेटर तुमच्यासमोर ग्लासमध्ये पाणी ओतत असेल तर त्याला फक्त एवढंच म्हणा, अर्धा ग्लास. यानं तुम्हाला हवं तेवढंच पाणी तुम्ही घ्याल आणि उरलेलं पाणी वाचेल. हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं वाचेल, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणाचं वाचेल आणि धरणाचं वाचलं म्हणजे आपलंच ना. फार छोटी गोष्ट आहे हो. फक्त 2 शब्द उच्चारायचे आहेत. फक्त 2 शब्द. या 2 शब्दांनी 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतो आपण प्रत्येकजण. लक्षात ठेवायला हवं आपण. ज्या प्रगत मानव जातीनं सेकंदाच्या 10व्या भागाच्या प्रिसिजननं परग्रहावर माणूस यशस्वीपणे उतरवलाय त्याच मानव जातीला अजूनपर्यंत
पाणी मात्र निर्माण करता आलेलं नाही. मग आपण जे पाणी निर्माण करत नाही ते कमीत कमी वाचवूयात ना, तेही आपल्याच माणसांसाठी. तेव्हा इथून पुढे आपण घरी असो किंवा हॉटेलमध्ये असो, जेव्हा पाणी कुणी आपल्याला देत असेल तेव्हा सगळ्यात आधी 2 शब्द उच्चारायचे आहेत, ते म्हणजे अर्धा ग्लास. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.